आपल्या महाराष्ट्रीयन खाद्यसंस्कृतीमध्ये अशा अनेक सुपरफूड रेसिपीज आहेत, ज्या चवीला तर भन्नाट असतातच, पण आरोग्यासाठीही तितक्याच गुणकारी असतात. आज आपण बनवणार आहोत अस्सल गावरान चवीची मोड आलेल्या हुलग्यांची किंवा मोड आलेल्या कुळथाची उसळ. नमस्कार, स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये. कमीत कमी मसाले वापरून आपण बनवणार आहोत अगदी गावरान पद्धतीनं रसरशीत अशी हुलग्यांची उसळ. तर सगळ्यात आधी हुलगे किंवा जे कुळीथ असतात त्यांना आपण मोड आणून घेणार आहोत. आदल्या दिवशी काय करायचं, एक मध्यम आकाराच्या वाटीनं, खूप मोठी वाटी घ्यायची नाही आहे, किंवा अर्धा कपनं हे असे हुलगे घेतलेले आहेत. एकदा स्वच्छ धुवून घ्यायचे. त्यानंतर पाणी घालून दिवसभर हुलग्यांना भिजू द्यायचं आणि मग संध्याकाळी काय करायचं की पाण्यातून निथळायचे आणि घट्ट अशा सुती कपड्यात यांना बांधून ठेवून द्यायचं. दुसऱ्या दिवशी सकाळी याला छान असे मोड आलेले असतात. हे बघा, खूप छान असे मोड आलेले आहेत. अनेकदा कुळीथ जे आहेत ते शिजायला वेळ लागतो किंवा त्यांची चव सगळ्यांनाच आवडते असं नाही. पण आज मी तुम्हाला अशा पद्धतीनं उसळ दाखवणारी जी चव हॉटेलच्या मटण रश्श्यालाही मागे टाकेल. काय करायचं, शिजायला ना वेळ लागतो त्याच्यामुळं कुकरला आपण हे शिजवून घेणार आहोत. कुकरमध्ये पहिल्यांदा थोडंसं एखादा चमचा, मोठा चमचा तेल गरम केलं आहे. याच्यामध्ये पाव चमचा हिंग घातलं आणि मग त्यानंतर हे जे मोड आलेले हुलगे आहेत ते याच्यामध्ये घालून आपल्याला परतून घ्यायचे आहेत. 1-2 मिनिटं याला परतून घ्या, म्हणजे मग त्यांचा जो कच्चेपणा असतो, कच्चा वास असतो, तो जातो. तुम्हाला माहितीच आहे की हुलगे अर्थात कुळीथ, त्यातही मोड आलेले हुलगे हा प्रोटीनचा उत्तम सोर्स आहे. प्रोटीन याच्यामध्ये भरपूर प्रमाणात असतं. खास करून जर का नॉनव्हेज खात नसाल तर याच्यामधून तुम्हाला प्रोटीन मिळू शकतं. तसेच ज्यांना किडनी स्टोनचा त्रास आहे त्यांच्यासाठी सुद्धा हुलग्याचं पाणी किंवा हुलग्याची जी उसळ आहे ते औषधाचं काम करतं. 1-2 मिनिटं याला परतलं की याच्यामध्ये 1 ग्लास पाणी घालायचं. कुकरचं झाकण लावून मंद आचेवर 1 शिट्टी फक्त घ्यायची आहे. हे बघा, आता हे जे हुलगे किंवा कुळीथ आहेत ते छान असे शिजले आहेत. अगदी गाळही झाले नाही पाहिजेत किंवा याचे मोडही तुटता कामा नयेत, पण आतमध्ये ते कच्चे देखील राहायला नकोत. अशा प्रकारे आपण ते शिजवून घेतलेले आहेत. आता याची उसळ बनवण्यासाठी आपल्याला एक झटपट असं वाटण लागतंय. तर त्याकरता मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 मोठे चमचे ओल्या नारळाचे काप किंवा सुक्या खोबऱ्याचे काप काढायचे. त्यानंतर याच्यामध्ये 7-8 पाकळ्या लसूण घातला, थोडीशी कोथिंबीर घालायची आणि पाणी न घालता जमेल तितकं याला असं बारीक असं वाटून घ्यायचं आहे. आता फोडणीसाठी कढईमध्ये 2 टेबलस्पून किंवा 2 मोठे चमचे तेल गरम केलं. आता याच्यामध्ये एक मोठा कांदा बारीक चिरून घातला. मध्यम आचेवर कांदा जो आहे तो छान गुलाबीसर रंगावर परतून घ्या. आता याच्यामध्ये तयार केलेलं जे वाटण होतं खोबऱ्याचं ते घातलं. वाटणामुळं रश्श्याला छान दाटसरपणा तर येतोच, पण छान अशी गावरान चव रश्श्याला येते. खूप जास्तही परतायचं नाही आहे. अगदी 1 मिनिट लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत फक्त याला परतून घ्या. त्यानंतर याच्यामध्ये सगळे मसाले घालतोय, तर मसालेही अगदी कमीत कमी वापरलेत, पण तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये देखील बदल करू शकता. काय घातलंय तर पाव चमचा हळद घातलेली आहे. त्यानंतर एक मोठा चमचा कोणताही घरगुती काळा मसाला किंवा कांदा लसूण मसाला किंवा घरी जो तुम्ही भाजी करण्यासाठी जो काही मसाला वापरत असाल तो घालायचा. त्यानंतर एक मोठा चमचा याच्यामध्ये बेडगी मिरची पावडर किंवा काश्मीरी लाल तिखट रंगासाठी घातलेलं आहे. हवं असेल तर याच्यामध्ये तुम्ही धणेजिरे पूडही घालू शकता. मसाले घातले की फक्त एकदा परतून घ्यायचं आणि मग शिजलेले हुलगे याच्यामध्ये घातले. सगळं छान असं एकदा मिक्स करून घ्या. आता याच्यामध्ये किती पाणी आहे त्यानुसार पाणी वाढवायचं आहे. तर गरम करून किंवा कोमट करून पाणी याच्यामध्ये घालायचं आहे. मीठ आपण सुरुवातीला घातलं होतं, पण आता रस्सा वाढवला आहे तर मीठ थोडंसं त्यानुसार वाढवायचं आहे. या उसळीमध्ये पाणी देखील खूप जास्तही घालायचं नाही, खूप रस्सेदार अशी उसळ करायची नाही आहे, हलकी सरबरीत अशी ठेवायची आहे. आता पाणी घातल्यानंतर मंद आचेवर 1-5 मिनिटं याला शिजवून घ्यायचं, जेणेकरून मसाला जो आहे तो हुलग्यांमध्ये छान असा मुरतो. हे बघा, उकळी आल्यानंतर 1-5 मिनिटं याला मंद आचेवर असं शिजवून घेतलं. कुळीथ किंवा हुलगे त्यातही मोड आलेले जर का कुळीथ असतील तर हाडांच्या मजबूतीसाठी अत्यंत फायदेशीर असे मानले जातात. आता या उसळीला छान एकजीवपणा येण्यासाठी पाणी वेगळं होऊ नये याकरता 2 चमचे भाजलेल्या शेंगदाण्यांचा बारीक असा कूट याच्यामध्ये घातला. कूट घातल्यानंतरही एक उकळी येऊ द्यायची आणि मग शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली की झालं, आपली छान चमचमीत अशी गावरान पद्धतीची मोड आलेल्या हुलग्यांची उसळ जी आहे ती तयार झाली.
आहे की नाही एकदम झटपट आणि सोपी. याच्यासोबत छान गरमागरम ज्वारीची भाकरी केली आणि सोबत पिण्यासाठी थंडगार असं ताक घेतलं की मस्त असा गावरान बेत होऊन जातो. तर अशा प्रकारे घरगुती पद्धतीने केलेली मटण रश्शालाही मागे टाकेल अशी चमचमीत हुलग्याची उसळ तुम्ही सुद्धा नक्की करून बघा. त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली तेही कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.